काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका मने आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण विठ्ठल सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधि साक्षभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लोकाभिरामं रणरंगधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की जय। आता बंधू श्रुतिजन जे अखंड सावधान जया सत्री काळाचे ज्ञान सर्व काळ निराभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगूह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरी जयाचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना आघाते मृत्यू पंथे सेवे लागी सेवक झालो 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 स्वामी तू गया
अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु भाषण। उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप मौजे लातूर या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आजचं हे कीर्तनाचं आयोजन सर्वांना ज्ञातच आहे। आपल्याच नगरातील असणारे रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आणि आम्ही त्यांना ओळखतो। आपल्याच नगरातील हरिभक्तपरायण फुलचंद भाऊ कांबळवाड व तसेच ज्यांचं गेल्या 4-5 महिन्याखाली आपल्या नगरामध्ये आगमन झालेलं आहे माझे बालपणीचे मित्र गजानन कास्ते व तसेच तुमच्या नगरात राहणारे जे तुमच्या नगरामध्ये राहूनच लहानाचे मोठे झाले सचिन कांबळवाड असतील भोला कांबळवाड असतील या 2 परिवाराच्या ग्रहप्रवेशाच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आजचा हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव सर्व कास्ते परिवार व तसेच कांबळवाड परिवार यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। कारण कुठलीही वास्तू बांधल्यानंतर ग्रहप्रवेश करत असताना अन्नदान का केलं पाहिजे, कीर्तन भजनाचा कार्यक्रम का केला पाहिजे, त्या घरामध्ये टाळ मृदंग का वाजला पाहिजे, याचे काही शास्त्राने कारणं सांगितलेली आहेत। समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी एखादा प्लॉट घेतला मोकळा प्लॉट आणि त्यामध्ये तुम्ही बांधकाम काढलं, बांधकाम काढल्यानंतर अगोदर पाया रचायचं म्हटल्यानंतर JCB बोलून खड्डे करावे लागतात, बरोबर आहे। JCB बोलून खड्डे करावे लागतात। मग JCBने ते रान उकरत असताना किंवा खड्डे पाडत असताना जमिनीमध्ये राहणारे जे काही जीव असतात, मुंगे असतील, म्हणजे जमिनीमध्ये राहणारे जेवढे काही जीव असतील ते JCBने खड्डे उकरत असताना त्या खड्ड्यासोबत त्याचे घर बी उकरले जातात। म्हणजे जमिनीमध्ये राहणारे जलचर प्राणी असतील ते जमिनीमध्ये घर करून राहत असतात। JCBने खड्डे करत असताना त्या JCBच्या खोऱ्याने त्यांचे घर मोडले जातात। त्याचं पातक आपल्या माथ्यावर लागतं, ते खूप मोठं पाप आहे। मग त्याच्यातून मुक्त होण्याकरता किंवा घर बांधकाम करत असताना त्याच्याकरता आपण वाळू आणतो, बाहेरून खडी आणतो, सिमेंट आणतो, सळई आणतो, जे काही सामान आपण बांधकाम करण्याकरता बाहेरून आणतो ते आणत असताना आपण कुठल्या जागेवरून आणलेले आहेत, वाळू आणत असताना आपण कुठून आणलेली आहे, ती जागा पवित्र होती का अपवित्र होती, आपण जी वाळू आणतो त्या वाळूमध्ये कोणता दोष आहे का, या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही। जर त्या वाळूमध्ये किंवा त्या सळईमध्ये आपण बाहेरून जे काही सामान बांधकामाकरता आणतो त्याच्यामध्ये जर कुठला दोष असला तर तो दोष या कीर्तन भजनाच्या माध्यमातून निघून जातो। म्हणून हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्व कास्ते परिवाराच्या वतीने व तसेच कांबळवाड परिवाराच्या वतीने या ठिकाणी हा 1 दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे। त्यांची सुद्धा इच्छा होती, जसं घराचं बांधकाम सुरू केलं तेव्हापासून गजानन कास्ते सचिन कांबळवाड हे मला म्हणत होते, महाराज आपल्याला काही कुठून लांबून महाराज वगैरे आणायची गरज नाही, सगळे मित्रमंडळीच आमचा महाराज परिवार आहे, म्हणून कुठले कलाकार आणायचे असतील आम्हाला कुठं फोन करावा लागणार नाही, कुठून कीर्तनकार आणायचे म्हटलं तर आम्हाला कुठं लांबवर जायची गरज नाही, सगळा ग्रुप आपलाच आहे। मग आमची इच्छा आहे की कीर्तनाचा कार्यक्रम झाला पाहिजे। जसं यांनी बांधकाम सुरू केलं तेव्हापासून त्यांच्या डोक्यामध्ये एकच होतं की वास्तुशांतीला आपल्याला कीर्तन भजनाचा कार्यक्रम करायचा आहे। मग गेल्या 4-5 महिन्यापासून जे त्यांच्या मनात होतं ते आज बघतच आहात तुम्ही, कारण भरपूर कष्टातून त्यांनी ही वास्तू उभा केलेली आहे, निर्माण केलेली आहे। तसं गजानन कास्तेचं लहानपणापासूनचं जीवनचरित्र पाहिलं तर एक आदर्शिक जीवन आहे बरं का।
आदर्शिक जीवन आहे. हजारातून नाही लाखोतून असा एखादा मुलगा निघतो बरं का. करावं तेवढं कौतुक कमी आहे त्यांचं. परत सचिन कांबळवाड असतील, भोला कांबळवाड असतील, हे अत्यंत गरिबीतून वर आलेली माणसं आहेत. आता आमच्यापेक्षा तुम्ही नगरवासियांनी त्यांना जास्त पाहिलेलं आहे, म्हणून जास्त काही त्यांच्याबद्दल सांगायची गरज नाही तुम्हाला. ते भूतकाळामध्ये कोणत्या लेवलला होते आणि आज कुठल्या लेवलला आलेले आहेत हे आपण पाहिलेलं आहे. हे त्यांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळालेलं आहे त्यांना. कष्टातून सुंदर अशी वास्तू त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि इथं वारकरी यावे, साधक मंडळी यावे, महाराज मंडळी यावे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी अन्नदान व्हावं ही त्यांची अपेक्षा होती. तसं स्वयंपाक करत असताना तिने 300 ते 400 लोकांचा स्वयंपाक केला होता, पण 800 ते 900 लोक आज दिवसभरात जेवले. मग थोडीशी आमची चर्चा झाली, आणखीन काय पाहिजे. हो, समाधान वाटलं यांच्या दोघांचे घरं पाहिल्यानंतर. या निमित्ताने आपण सर्वजण आज एकत्रित जमा झालेलो आहोत. कीर्तनाला उपस्थित सर्व साधक मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, महाराज मंडळी असतील. आता नामोल्लेख करायचं म्हटलं तर भरपूर वेळ जाणार आहे, पण तरी हे नामोल्लेख करावाच लागतो, पर्याय नाही. मला वाटतं आपल्या नगरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम पहिल्यांदाच होलेला आहे. कसं आहे हां, झालं आहे का? आम्हाला बोलवाय नव्हते. असो, ज्यांचं तुमच्या नगरामध्ये सतत येणं जाणं असतं. आमचे आष्टेकर मौली आज कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांना प्रणाम करतो. पलीकडे गायनाची साथ करणारे उमेश महाराज असतील, माझ्या डाव्या बाजूला शंकर महाराज आहेत, बाबा महाराज सावरगावकर आहेत. मृदंगाची साथ करणारे आमच्या लातूर जिल्ह्याचं वैभव हरिभक्तपरायण पवन महाराज डमाले आहेत. उजव्या हाताला श्री हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज जाधव आहेत. टाळकऱ्यामध्ये थांबलेले आमचे हरिभक्तपरायण सुमित महाराज पांचाळ आहेत. व तसेच माझे गुरुबंधू ज्यांनी अगदी लहान वयामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव लौकिक केलेलं आहे, उत्कृष्ट कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण भूषणजी महाराज तळणीकर सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. व ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य परमार्थिक वाटचालीमध्ये समर्पित केलेलं आहे. व तसेच आपल्या लातूर जिल्ह्यातील एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं, माझ्या समोर बसलेली श्री हरिभक्तपरायण किशन महाराज जगताप वलांडीकर हे सुद्धा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. तसं पाहिलं मी त्यांना भरपूर वेळेस पाहिलो आहे, परंतु आमचं कधी बोलणं झालं नाही, कधी भेट झाली नाही, परंतु एकमेकाला आम्ही भरपूर वेळेस पाहिलेलं आहे. व तसेच आमच्या माऊलींच्या बाजूला असलेले श्री हरिभक्तपरायण पल्ले महाराज उपस्थित आहेत. आणखीन आधी सर्व पंचकृषीतून आलेले सर्व भजनी मंडळ, सर्वांना प्रणाम करतो. पेटून काही विद्यार्थी आलेले आहेत, त्यांनासुद्धा प्रणाम करतो. त्यांचे गुरुजीसुद्धा आलेले आहेत प्रकाश महाराज, सर्वांना प्रणाम करतो. तुम्हा सर्व श्रोते मायबापांना प्रणाम करून कीर्तनरूपी सेवेला आरंभ. विठ्ठल विठ्ठल ऐका, आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्या निमित्ताला अनुसरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा चौकडा पद्धतीचा अभंग आपण कीर्तनरूपी सेवकर्ता निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आलेल्या सर्व मानव जातीला उपदेश करतात. काय उपदेश करतात महाराज? काही याचक जगद्गुरू तुकाराम महाराजांकडे गेलेले आहेत आपल्या जीवनातल्या समस्या घेऊन. महाराज, आज जन्मल्यापासून आमच्या पाठीमागं दुःख लागलेले, आमच्या पाठीमागं भोग लागलेले आहेत. त्या भोगातून, त्या दुःखातून मुक्त होण्याकरता आम्ही आत्तापर्यंत नाही ते प्रयत्न केले, परंतु आमच्या पाठीमागं लागलेले भोग गेले नाहीत किंवा आमच्या पाठीमागं लागलेलं पाप गेलं नाही. आत्तापर्यंत आम्ही या भोगातून, दुःखातून मुक्त होण्याकरता आत्तापर्यंत नाही ते प्रयत्न केले. आता प्रयत्न करण्यामध्ये आमच्या हातून पाप झालं, परंतु आम्हाला सुखाची प्राप्ती झाली नाही. नेमकं काय केल्यानंतर आम्हाला सुखाची प्राप्ती होईल? अशा काही समस्या काही याचक जगद्गुरू तुकाराम महाराजांकडे घेऊन गेलेले. तसं पाहिलं तर मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर जीवन जगत असताना माणसाला 3 गोष्टीची नितांत गरज आहे. बघा, 3 गोष्टीची नितांत गरज आहे माणसाला. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काही गोष्टी आवश्यक असतात. माणूस जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये माणसाला काही गोष्टी अत्यावश्यक असतात आणि जीवन जगत असताना माणसाला काही गोष्टी अत्यावश्यक असतात. पहिली गोष्ट काय? जीवन जगत असताना माणसाला काही गोष्टी आवश्यक असतात, जीवन जगत असताना माणसाला काही गोष्टी अनावश्यक असतात आणि जीवन जगत असताना माणसाला काही गोष्टी अत्यावश्यक असतात.
आता आवश्यक गोष्ट कशाला म्हणायचं, अत्यावश्यक गोष्ट कशाला म्हणायचं आणि अनावश्यक गोष्ट कशाला म्हणायचं. आवश्यक गोष्ट म्हणजे मृत्यू लोकामध्ये जो माणूस म्हणून जन्माला आलेला आहे. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आपला हा जीव अन्नमय प्राण आहे. अन्नमय प्राण म्हणजे मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसाने अन्न खाल्ल्याशिवाय म्हणजे जेवण केल्याशिवाय माणूस मृत्यू लोकामध्ये जिवंत राहू शकत नाही. ही आपल्याला लागणारी गोष्ट आहे. आवश्यक म्हणजे जीवन जगत असताना ज्या गोष्टीशिवाय माणूस चालू शकत नाही, ज्या गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही, याला आवश्यक म्हणायचं. आणि अनावश्यक कशाला म्हणायचं, तर जीवन जगत असताना ज्या गोष्टीची माणूस संगत करतो आणि त्या गोष्टीची संगत केल्यानंतर माणूस स्वतःला बर्बाद करून घेतो, याला अनावश्यक गोष्ट म्हणायचं. आणि मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना ज्या गोष्टीशिवाय माणूस जगू शकत नाही, याला अनावश्यक म्हणायचं. आवश्यक या गोष्टीची व्याख्या सांगत असताना शास्त्रकाराने अशी सांगितली की मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला अन्नाची गरज आहे. भूक लागल्यानंतर माणसाला अन्न हे खावंच लागतं, जेवण हे करावंच लागतं. तहान लागल्यानंतर माणसाला पाणी प्यावंच लागतं. तहान लागल्यानंतर माणसाला पाणी प्यावंच लागतं. कुठला रोग झाल्यानंतर कुठल्या तरी दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टरला दाखवून डॉक्टर जे औषध आपल्याला घ्यायला सांगेल ते औषध आपण घेतलंच पाहिजे, हे एकदम आवश्यक आहे. या तीन गोष्टी आपल्याला मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आवश्यक आहेत. कोणकोणत्या, एक अन्न, दुसरं पाणी आणि तिसरं औषध. या तीन गोष्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता अनावश्यक गोष्ट कोणती, ऐका. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. भूक लागली, माणसाने जेवण केलं. पाण्याशिवाय पण माणूस जगू शकत नाही. भूक लागली, जेवण केलं. जेवण झाल्यानंतर माणसाने तहान लागली म्हणून पाणी पिलं. आणि पाणी पिल्यानंतर जेवण झालं. हाताने जेवण केलं होतं म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर हात धुतले आणि हात धुतल्यानंतर उजव्या बाजूला जो माणूस बसला होता त्या माणसाला तो माणूस लगेच म्हणतो, हाय का गायछाप. बसलेल्या माणसाला लगेच म्हणतो, गायछाप आहे का. तो माणूस म्हणतो, आहे. देता का. गायछाप काढून दिली. चुना आहे का, माझ्याकडे नाही. उजव्या माणसाचा नाद सोडून देतो. डाव्या बाजूला बसलेल्या माणसाला विचारतो, गायछाप आहे का. आहे. चुना डबी आहे का, आहे. गायछाप नको, फक्त चुना द्या. घेतला चुना, याच्याकडून घेतली तंबाखू, याच्याकडून घेतला चुना. लाव चुना, मळ पुन्हा. चालू होतं माणसाचं. आता ही गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक आहे का अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे माणसाला, असं पल्ले महाराजांनी म्हटले. बसलेल्या लोकांपैकी की सांगा मला, तंबाखू ही माणसाची अत्यंत आवश्यक गोष्ट आहे का अत्यावश्यक गोष्ट आहे. चिंताले मग दोन्ही पण नाही. वा, दोन्ही पण नाही. तंबाखू ही माणसाच्या जीवनातली आवश्यक ही गोष्ट नाही आणि अत्यावश्यक सुद्धा गोष्ट नाही. ही अनावश्यक गोष्ट आहे. आणि या गोष्टीच्या जर माणूस नादाला लागला तर तो बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे व्यसनाधीन झालेला माणूस भविष्यामध्ये बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. ही झाली अनावश्यक गोष्ट. अनावश्यक गोष्ट म्हणजे नाही त्या गोष्टीची संगत करणं म्हणजे अनावश्यक गोष्ट आहे. परंतु जास्तीत जास्त माणसं कमविलेला पैसा, आपली बुद्धी ही जास्तीत जास्त अनावश्यक गोष्टीमध्ये खर्च करतात आणि या गोष्टीचा माणसाला भविष्यामध्ये त्रास होतो. आता राहिली अत्यावश्यक गोष्ट. मी तुम्हाला आवश्यक गोष्ट सांगितली. आवश्यक गोष्टीमध्ये अन्न आलं, पाणी आलं. रोग झाल्यानंतर जे औषध घेतलं जातं ते औषध आलं. अनावश्यक गोष्ट सुद्धा मी तुम्हाला सांगितली. आता राहिली अत्यावश्यक गोष्ट. अत्यावश्यक गोष्ट म्हणजे ज्या गोष्टीशिवाय माणूस मृत्यू लोकामध्ये जगू शकत नाही. जरी जगला तर त्याच्या जगण्याला काहीच अर्थ नाही, काहीच अर्थ नसतो. कशामुळे, तर मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माणूस अत्यावश्यक गोष्टीशिवाय जगू शकत नाही. याचं कारण असं आहे की अत्यावश्यक गोष्टीमध्ये भगवंताची प्राप्ती सांगितलेली आहे संत महात्म्यांनी. मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर, मृत्यू लोकामध्ये त्याच्या अगोदर जन्माला घालत असताना भगवंताने आपल्या पाठीमागे एक काम लावून दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता भगवंताने आपल्याला मृत्यू लोकामध्ये पाठवलं. ही अत्यावश्यक गोष्ट आहे, अत्यावश्यक गोष्ट आहे. आता आपण जन्मलो, जन्मल्यापासून आतापर्यंत आपल्या आयुष्यातली 20 वर्ष, कोणाची 25 वर्ष,
30 वर्ष 35 वर्ष 40 वर्ष निघून गेली. हे काय असे तसेच गेले का हो? माणसाला जिवंत राहायचं म्हटल्यानंतर माणसाला श्वास घ्यावा लागतो, म्हणजे माणसाला हवा घ्यावी लागते, सोडावी लागते, एका बाजूने घ्यावी लागते, एका बाजूने सोडावी लागते. ती हवा जी आहे ना माणसाच्या जीवनातली, ती अत्यावश्यक गोष्ट आहे बघा. त्याच्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. एखाद्या वेळेस माणसाने 8 दिवस जर अन्न नाही घेतलं, त्या माणसाने जेवण जर नाही केलं, तर तो माणूस जगू शकतो ना हो. 8 दिवस जर एखाद्या माणसाने जेवण नाहीच केलं, तर तो माणूस जगू शकतो. 4 दिवस जर एखाद्या माणसाने पाणीच नाही पिलं, तर तो सुद्धा माणूस जगू शकतो. परंतु 3.5 तास जर एखाद्या माणसाने हवा घेतलीच नाही, म्हणजे श्वासच घेतला नाही, तर तो माणूस जिवंत राहील का? बोलत चला हो तुम्ही. जिवंत राहणार नाही माणूस. हवा ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे माणसाच्या जीवनातला. आणि ज्या पद्धतीने हवा हा महत्त्वाचा घटक आहे माणसाच्या जीवनातला, तसंच भगवंताची प्राप्ती करून घेणं हा सुद्धा सगळ्यात मुख्य घटक आहे माणसाचा. विठ्ठलची एक देखलिया, विठ्ठलची तुका मने जन्मा हालत सार्थक विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. ज्या पद्धतीने माणसाच्या जीवनामध्ये हवा हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, त्याच पद्धतीने भगवंताची प्राप्ती करून घेणं किंवा भगवंताचं दर्शन घेणं ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, महत्त्वपूर्ण घटक आहे माणसाच्या जीवनातला. परंतु माणसं त्याच्यापासूनच दूर चाललेली आहेत माणसं. आत्ता जर आपण संत महात्म्यांच्या संत वाङ्मयाकडे पाहिलं, तर शास्त्राच्या माध्यमातून, पुराणाच्या माध्यमातून, ग्रंथाच्या माध्यमातून संत महात्म्याने आपल्याला आत्तापर्यंत हा उपदेश केलेला आहे की बाबा हो, मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसाला अन्नाची गरज आहे, माणसाने पैसा कमवलाच पाहिजे. माणसाला राहण्याकरता घराची गरज आहे, माणसाने घर बांधलंच पाहिजे. माणसाला राहण्याकरता कपड्याची गरज आहे, माणसाने कपडे आणलेच पाहिजेत. परंतु किती आणायचे, घरं किती बांधायचे आणि अन्न किती खायचं, ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. याचा विचार आपल्याला पुढे करायचा आहे. परंतु मृत्यू लोकामध्ये जन्माला घातल्यानंतर भगवंताने आपल्या पाठीमागे एक काम लावून दिलं, आणि ते काम आपण न करता बाकी सगळेच कामं करायला लागलो. मग 83,99,999 योनी फिरल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो. परंतु जन्माला आल्यानंतर केलं काय, या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येक माणसाने आपापला विचार करायचा स्वतःचा, की आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे. आपल्या भूतकाळामध्ये जाऊन बघायचं, काय केलं आपण आत्तापर्यंत, किती कुटाने केले, कोणाला किती टोप्या घातल्या, आत्तापर्यंत किती जणांच्या टोप्या आपण आपल्या डोक्यावर घातल्या. भूतकाळामध्ये जाऊन थोडंसं स्वतःच्या आयुष्याकडे सिंहावलोकन करून पाहायचं. मग लक्षात येईल आपल्या कोण किती चुकीचा वागला आणि कोण किती बरोबर वागला. करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. 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 नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर. नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर. करून येतो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. वाहिला भार कुटुंबाचा, वाहिला भार कुटुंबाचा. नाही केला करविला पर उपकार, नाही दयाली पीडिता पर.
केला परोपकार, नाही दया आली पीडितापर, करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे ब्रह्मन, पाडीला पिंडकर चरण, नाही संत सेवा घडले दान, पूजा अवलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, न कळे हित करावे ते काय, नये बोलो आठवते आपापण्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंतासमोर जाऊन स्वतःचा परिचय देत आहेत. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मद्द बुद्धी, तुझ म्या आठवेले नाही कधी, वाचे कृपानिदे माय बापा, नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. आत्ता दिलेलं प्रमाण, नाही केला करविला परोपकार, नाही दयाले पीडितापर, करुणे तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवंतासमोर जाऊन स्वतःचा परिचय देऊ लागलेत. बरं, ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा परिचय देवाला देऊ लागलेले आहेत, जसं तुकाराम महाराजांनी बोललं तसं वागले का हो तुकाराम महाराज? अजिबात नाही. शिंक जांभळी खोकला, इतुका वेळ वाया गेला. ते जगद्गुरु तुकाराम महाराज देवासमोर उभारून देवालाच म्हणू लागलेत, मी तवा नाथ अपराधी, मी अपराधी आहे. एवढंच नाही, मी कर्महीन बुंदी, मी कर्महीन आहे, तुझ म्या आठवेले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. देवा, अरे या वाणीने मी तुझं कधीच नाव घेतलं नाही. स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणू लागलेत. मग त्यांनी केलेला परमार्थ कुठं आणि आपण करतोय तो परमार्थ कुठं? संत महात्म्यांनी परमार्थिक वाटचाल करत असताना टनाने परमार्थ केला आणि समाजासमोर मांडत असताना छटाकानेच मांडला. आपलं डोसकं वेगळं चलतं, आपण परमार्थ करत असताना छटाकाने करतो आणि समाजासमोर मांडत असताना टनाने परमार्थ मांडतो. ही आपली पद्धत आहे परमार्थ करण्याची, ही आपली पद्धत आहे. 83,99,999 योनी फिरल्यानंतर या मृत्यू लोकामध्ये शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. सगळ्यात शेवटी आपण जन्माला आलो. आपल्या आधी सुद्धा भरपूर जण जन्माला येऊन गेले. कित्येक प्राणी, कित्येक पशु मृत्यू लोकामध्ये जन्माला येऊन गेले. कसं वागावं हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते. कसं वागावं हे आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळते. हो, सुगरीन माहिती आहे का तुम्हाला? सुगरण, हो हा, सुगरण, सुगरीन नाही, सुगरण. त्या सुगरणीचं घर आपल्यापेक्षा भारी राहते. म्हण मी कधी बघितलो नाही. आपल्यापेक्षा भारी राहते सुगरणीचं घर. बरोबर आहे, आपल्यापेक्षा भारी असतं. परंतु ती कधीच गर्व करत नाही. आपण गर्व करतो. माझ्यासारखं घर कोणाचंच नाही. आपल्यापेक्षा कसं बघावं त्यांना जास्त कळतं. मग निर्जीवी वस्तू घ्या नाहीतर सजीव वस्तू घ्या, प्रत्येकाला आपल्यापेक्षा ज्ञान जास्त आहे. आपल्यापेक्षा कमी नाही, आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे. आणि आपल्याला जे भगवंताने इंद्रिय दिले ना, ह्याच्यापेक्षा कितीतरी चांगले त्यांना दिले देवाने. कितीतरी चांगले त्यांना दिले. सगळंच दिलं हो त्यांना. जे काही आपल्याला दिलं ते सगळंच त्यांना दिलं. मग त्यांना जे काही करता येतं त्याच्यातलं आपल्याला काहीच करता येत नाही. पण आपल्याला जे काही करता येतं ना ते त्यांना करता येत नाही. म्हणजे याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. आपण देवाचं भजन करू शकतो, परंतु त्यांना किती जरी चांगले अवयव दिलेले असले तर ते देवाचं भजन करू शकत नाहीत. कोकिळेला किती चांगलं गाणं दिलं हो देवानं, आपल्यापेक्षा कितीतरी चांगलं गाणं दिलं. आत्ताचे कीर्तनकार जर एखाद्या गायकाचा परिचय द्यायचं म्हटलं तर कोकिळेसोबत बराबरी करतात. त्यांची गाण कोकिळा म्हणतात. आता किती श्रेष्ठ असेल तिचं गाणं आपल्यापेक्षा. का तिनं कुठं क्लासला गेली ती शिकायला? का तिचं काय विशारद झालं होतं? का तिनं का परीक्षा दिल्या कुठं जाऊन? आपण 16 परीक्षा दिलो, आपल्याला अबीर गुलाल मग म्हणाई ना. आपला गुलाल उजळलाय. का तिनं कुठं परीक्षा द्यायला गेली होती? का तिनं कुठं विशारद द्यायला? काय केलं काय तिनं? तरी सुद्धा कुठं न जाता आपल्यापेक्षा गाणं सुंदर आहे तिचं. आपल्यापेक्षा आपण किती बी घासलो तर पंचमला आवाज जाते. कधी पार देटापासून अवसान काढावं लागतं तवा जातं पंचमला. पण तिचं सहज गाणं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा श्रेष्ठ झाली ना तिनं. बरोबर आहे. समुद्रामध्ये एक वेल मासा म्हणून राहतो बघा. हां, समुद्रामध्ये एक वेल मासा म्हणून राहतो. समुद्राला लाट आल्यानंतर त्या लाटेमध्ये जर चुकून तो वेल मासा समुद्राच्या किनाऱ्यावर आला आणि किनाऱ्यावर आल्यानंतर जर त्या वेल माशाने उलटी केली, उलटी, तर त्या वेल माशाने केलेली उलटी 22 कोटी रुपयाला विकते आहे.
22 रुपयाला नाही हो, 22 कोटी रुपयाला विकते आहे त्या वेल माशाने केलेली उलटी. आपलं कसं आहे, बाजारात जर त्या वेल माशाची उलटी विकायला गेलं तर 22 कोटी रुपयाला विकते. आपली उलटी घेऊन जावर बाजारात, उगा उलटी करा, बोट घालून इना बी गेली तर करा, भरा पिशवीमध्ये आणि जावा बाजारात आपली उलटी विकायला. लोक जवळ सुद्धा यायचे नाहीत. ह्याच्यात काय म्हणून विचारलं उलट्या म्हणलं तर 2 कानसुली देतील ठेवून, ते घ्यायचं लांबच राहिलं. वेल माशाने केलेली उलटी 22 कोटी रुपयाला जाते आणि आपण केलेली उलटी तिच्याकडे बघितल्यानंतर ज्यानं केलंय त्याला सुद्धा गचर वाटते. मग काय सामर्थ्य सांगा आपल्यात? काहीच सामर्थ्य नाही आपल्यात. आपल्यापेक्षा सामर्थ्य त्यांच्यात जास्त आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत बघा, आंब्याला आंबे लागले असतील आता. रस्त्याने जात असताना जर एखादा आंब्याचं झाड दिसलं आपल्याला, त्या झाडाला आंबे, एखादा पाड दिसला आपल्याला त्या झाडाला लागलेलं, ते पाड खाण्याकरता खाली आपला जीव तरमळतो. ते पाड खायचे म्हणून आपण आता झाडावर तर चढता येत नाही आपल्याला. मग इकडे तिकडे बघतो आपण, मालक दिसना गेले, खालचा धोंडा घेतो आणि हिबाळून मारतो आपण त्या पाडाला. त्या पाडाला मारल्यानंतर त्या पाडाला हा धोंडा लागतो, पाडाचं साल्ट सुद्धा निघतं आंब्याचं, आंबा खाली पडतो. मग आंबा खाली पडल्यानंतर त्या आंब्याला हात फुटतेत का? आणि ज्यानं त्याला धोंडा मारले त्याला आंबा धोंडा मारते का? नाही मारत. उलट ज्यानं धोंडा मारले त्याला सुद्धा ते आंबा, ज्या मालकानं झाड लावलेलं आहे, ज्या मालकानं झाड लावलेलं आहे त्या मालकाने त्या झाडाचा आंबा खाल्ल्यानंतर त्याला जे सुख प्राप्त होतं तेच सुख ज्यानं धोंडा मारून आंबा पाळलेला आहे त्याला सुद्धा तेवढं सुख प्राप्त होतं की पवन महाराज. का खांडावं या घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा. झाड लावणारा जो माणूस आहे त्याला सुद्धा झाड सावली देतं, आणि जो कुऱ्हाड घेऊन झाड तोडायला गेलेला आहे त्याला सुद्धा झाड सावली देतं. आता मला सांगा, आपल्यापेक्षा त्यांचं किती चांगलं वागणं आहे हो, किती चांगलं वागणं आहे. आपल्यापेक्षा भरपूर चांगलं वागतात ते, परंतु त्यांच्याकडे एका गोष्टीची कमी आहे. जी गोष्ट आपल्याकडे आहे ना ती एक गोष्ट त्यांच्याकडे कमी आहे. त्यांना देवाचं भजन करता येत नाही, देवाचं भजन त्यांना करता येत नाही, फक्त आपल्यालाच भजन करता येतं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर या भोगातून दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच करावं लागेल, तुमचा पुढचा राहिलेला काळ तुम्हाला भगवंताच्या नाम चिंतनामध्ये घालवावा लागेल. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या आहार विहार, युक्त आहार विहार, निम इंद्रियाचे सार.
वासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आतापर्यंत गेलेलं आयुष्य जाऊ द्या, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागं गेलेलं जाऊ द्या, परंतु आता पुढचं राहिलेलं आयुष्य कोणत्या पद्धतीने जगायचं ते मी गेले तुम्हाला हो सांगतो. निया मागे नये बोलो देवाओगे हो निया मागे नये देवाओगे आपल्या प्रसंगे तुका म्हणे जाणावे पुढली या प्रसंगी तुका म्हणे जाणावे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात बाबा हो आतापर्यंत झालेलं झालं, परंतु आता याच्या पुढून आयुष्य कसं जगायचं ते मी तुम्हाला सांगतो. कसं जगायचं महाराज, काळ सारावा चिंतने, भगवंताचं नाम चिंतन करायचं आणि काळावर विजय मिळवायचा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, थोडासा एकांतवास सुद्धा स्वीकारायचा. उठले की बाहेर बोंबलत फिरायचं नाही, जास्त लोकांत बसायचं नाही, संगत करत असताना चांगल्याची करायची वंगळ्याची करायची नाही. आणि ते सगळं करून कधी जर घरामध्ये निवांत बसलो तर घराचं दार बंद करून टीव्ही न लावता मोबाईलवर चॅटिंग करत न बसता एकांतात बसून देवाचं नाम चिंतन करा. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतात बसलं पाहिजे. परंतु काही माणसं एकांतात बसल्यावर सुद्धा नीट बसत नाहीत, डोक्यामध्ये काही ना काही विचार चालूच असते माणसाच्या. निवांत बसल्यावर सुद्धा गप बसत नाहीत. घरात जाऊ द्या, लोक तिथे गेल्यावर नीट बसत नाहीत. कुठं हा ते आत्ताचा शब्द झाला हो, जरा जुना शब्द सांगा कोणता. परसाकड हो, तिथे गेल्यावर लोक नीट बसत नाहीत. हगताही खोडी चळण मोडविते काडी, चळण मोडविते काडी, चळण मोडविते होळी तन मोडविते काडी, चलन मोडविते काडी, चलन मोडविते काडी. असू द्या, हे काय आम्ही आमच्या तोंडचं बोलत नाही बरं का. जगद्गुरु तुकाराम महाराजाचा अभंग गाता वाचा लक्षात येईल, त्याच्यामध्ये प्रमाण आहे. हगता ही खोडी चळण मोडविते काडी, लोक परसाकडे गेल्यावर गप बसत नाहीत. मग घरात कसं गप बसतील, नाहीत गप बसत. बरं तिकडं आपण गेलाव कशासाठी, आपल्याला तिथे जाऊन करायचे आहे काय, आपण इथं कोणाला सोडायला आलो ती सुद्धा बघत नाहीत. लोक गप बसत नाहीत. काड्या रानात बसल्यावर लोक खालच्या तुराट्या का होईना घेऊन मोडत बसणार, पण गप बसणार नाहीत. गप बसणार नाहीत. तुराट्या जर सापडण्या गेल्या तर खालचे खडे घ्यायचे, समोर बसलेल्याला मारत बसायचं. समोर बसते एखादा, त्या सोबत गेल्या राहते, जाताना एकटं बी जात नाही, दोघं तिघं राहतात सोबत. आणि खडा घ्यायचं उचलून हाणायचं त्याला. काडी नाही मिळाली खडा उचलून हाणते माणूस. बरं खडा बी नसला बोटानं गल का होईना करत बसणार, पण गप बसणार नाही.
बसत नाहीत. एकट्यात बसल्यानंतर सुद्धा आपलं मन एका जागी स्थिर राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, एकांतवासी गंगा स्नाने, गंगेचं स्नान करायचं. गंगेचं स्नान करून एकांतवासात बसल्यानंतर मनामध्ये कुठलेच विचार येणार नाहीत. मन लावा एकांती साधू संगे, साधू संगे मन लावा एकांती साधू संगे, साधू संगे मन लावा एकांती साधू संगे, साधू संगे मन लावा एकांती साधू संगे. गती आधो गती मनाची हे युक्ती, गती आधो मनाची गती आधो गती मनाची हे युक्ती, साधू संगे मन लावा एकांती साधू संगे. मन लावा एकांते साधू संगी, गती अधोगती मनाची हे युक्ती. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, एकांतवासात बसल्यानंतर, जर एकटं बसल्यानंतर जर काहीही विचार येत असतील मनामध्ये, तर एखादा साधक बघा किंवा एखादा संत महात्मा बघा आणि त्याच्या सानिध्यामध्ये राहून एकांतवास स्वीकारा. मग तो साधू जर आपल्या जवळ असला ना, तर आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात ना एकटं बसल्यानंतर, ते विचार नंतर येणार नाहीत. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा तत्पर होते. एकांतवासात बसल्यानंतर सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मनात असलेले विचार हे काही केले जात नव्हते. मग तुकाराम महाराजांनी नामचिंतनावर भर दिला आणि सोबत एखादा जोडीदार राहू म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला सुद्धा असा एखादा साधक मिळावा, आपल्याला सुद्धा असा एखादा संत महात्मा मिळावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज शोध घेऊ लागले. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकाराम महाराज हे संसाराळू तुळशीपत्र ठेवून ज्यावेळेस परमार्थिक वाटचाल करू लागले, परमार्थिक वाटचाल करत असताना ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज देवाचा शोध घेत होते, त्याच पद्धतीने आपल्यासारखं भजन करणारा आपल्याला कोण मिळेल का, याचा सुद्धा शोध जगद्गुरु तुकाराम महाराज घेऊ लागले. आता तुकाराम महाराजाच्या गाथ्यामध्ये आपल्याला मागणीपर प्रकरण पाहायला मिळेल. 100-125 अभंग आपल्याला मागणीपर प्रकरणातील पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल बघा, माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया, माझ्या सुद्धा जातीचा मला एखादा भेटावा म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा शोध घेऊ लागले. एकांतात बसल्यानंतर सुद्धा जर आपल्या मनातले विचार बाजूला जात नसतील तर आपण साधू सोबत बसलं पाहिजे. एकांतवासी गंगा स्नानी किंवा गंगेचं स्नान केलं पाहिजे, गंगेचं स्नान केलं पाहिजे. पण महाराज आता रोज रोज गंगेला जाणं होत नाही, रोज रोज गंगेला जाणं होत नाही. मग घरामध्ये कमीत कमी पितळचं भांड तरी आंघोळीला असलं पाहिजे. महाराज आता कोण वापरू लागली ती, आता बादल्या आल्या, त्या बादल्यात आंघोळ करून लोक बाद झाली. बादल्यात आंघोळ करून लोक बाद झाले. पण महाराज जरी बाद झालो असलो आता पर्याय नाही. आता पितळचं भांड आणणं शक्य नाही, नका आणू पितळचं भांड, नका आणू. बादलीतच आंघोळ करा, परंतु बादलीत आंघोळ करत असताना गंगेचं नाव घेत आंघोळ करा.
जागती भंगा. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगू जातात की बाबा हो, बादलीतच आंघोळ करायच्या ना, बादलीत करा. गंगेला जाणं होत नाही, नका जाऊ. पितळच्या भांड्यात आंघोळ करणं होत नाही, नका करू. महाराज आता काळ बदललेला आहे. आता माणसाच्या जीवनात आंघोळीसाठी पर्याय हा बादलीचा आहे. ठीक आहे, बादलीत आंघोळ करा. परंतु बादलीत आंघोळ करत असताना कमीत कमी मुखानं गंगेचं नाव घेत आंघोळ करा. आतापर्यंत आपण केलेल्या सगळ्या पापातून माणूस मुक्त होतो. हो, एकांतवासी गंगा स्नाने. आणि स्नान केल्यानंतर प्रत्येकाच्या जो कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, तर त्या प्रत्येक हिंदू माणसाच्या घराच्या समोर ही तुळशी वृंदावन असलंच पाहिजे. आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरातलं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर रस्त्याला लागत असताना प्रत्येकाच्या घरासमोर तुळशी वृंदावन असतं. तुळशी वृंदावनाचं दर्शन घेऊन त्याला 2 प्रदक्षिणा घालूनच माणसाने घर सोडलं पाहिजे. जर कोणाच्या दारासमोर तुळस नसली तर उद्या महाराजांनी सांगितलं होते म्हणून लावा. रोज 2 प्रदक्षिणा घाला जावा, तिला काही बिघडत नाही, चांगलं होते माणसाचं. उलट काळ सारावा चिंतेने, जागा नाही तर डोसक्यावर लावा, पण लावा. नाही ते स्मशान गृह जाना, नाही ते स्मशान गृह जाना. नाही ते स्मशान गृह जाना. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगून जातात की बाबा, जो कोणी स्वतःला हिंदू म्हणून घेतो, ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही, त्याचं घर ते घर नसून स्मशान भूमी आहे. स्मशान भूमी ज्याच्या घरासमोर तुळस नाही. म्हणून जर कोणाच्या घरासमोर तुळस नसली तर उद्या तुळस लावा आणि स्वतःच्या घराला पवित्र करा. आतापर्यंत स्मशान भूमीत राहत होतो तुम्ही, तुम्हाला वाटलं मी माझ्या घरातच राहत होतो. नाही, ज्याच्या घरासमोर तुळशी वृंदावन नाही त्याचं घर घर नसून ही स्मशान भूमी आहे. म्हणून ज्याच्या दारासमोर तुळस नाही त्याने तुळस लावली पाहिजे. रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर 2 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. प्रदक्षिणा तुळशीच्या हे माणसाच्या जीवनातल्या एकदम अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत. अत्यावश्यक या शब्दावर आपण बोलतोय मगापासून. आवश्यक गोष्ट आपण पाहिली, अनावश्यक गोष्ट पाहिली, अत्यावश्यक गोष्ट मी आतापर्यंत तुम्हाला जे काही सांगितलं हे दिनचर्या माणसाच्या जीवनामध्ये रोज असलीच पाहिजे माणसाच्या जीवनामध्ये. आता परत आपल्याला जीवन जगत असताना कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे आपण पाहिलं. आता आवश्यकतेमध्ये सुद्धा 3 प्रकार सांगितले शास्त्रकारांनी. 3 प्रकार सांगितले. पहिलं अन्न, दुसरं वस्त्र आणि तिसरा निवारा. अन्न, वस्त्र, निवारा. आवश्यकतेमध्ये शास्त्रकाराने आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या. शास्त्रकाराने तर सांगितल्या, परंतु सरकार सुद्धा आपल्याला तेच सांगतं. रोटी, कपडा, मकान. सरकार सुद्धा आपल्याला तेच सांगतं. मागे एका पंतप्रधानाने घोषणा केली होती बघा, रोटी, कपडा, मकान. कोण केली होती जाऊ द्या, मला माहित नाही. आणखीन थोडे दिवस गेल्यानंतर आणखीन एका पंतप्रधानाने घोषणा केली होती बघा, गरिबी हटाव. इंदिरा गांधीने गरिबी हटाव. गरिबी तर हटली नाही. आता श्रीमंती हटल्याशिवाय गरिबी कशी हटलो? गरिबी हटली नाही. आणखीन थोडे दिवस गेल्यानंतर आणखीन एका पंतप्रधानाने घोषणा केली होती, जय जवान जय किसान. लाल बहादूर शास्त्री यांनी घोषणा केली होती. परत आणखीन एका पंतप्रधानाने घोषणा केली बघा, जय जवान जय किसान जय विज्ञान. अटल बिहारी वाजपेयी अशा घोषणा केलेल्या होत्या पंतप्रधानांनी. मग सरकारने सुद्धा ही घोषणा केली की माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत 3 गोष्टी गरजेच्या आहेत. 1 रोटी, दुसरं कपडा आणि तिसरं मकान. आणि शास्त्र सुद्धा तेच सांगतं, अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी माणसाच्या मूलभूत गोष्टी आहेत, या आवश्यकतेमध्ये येतात. मग आता पहिला आहे अन्न.
जीवन जगायचं म्हटल्यानंतर, जिवंत राहायचं म्हटल्यानंतर माणसाला अन्नाची गरज आहे. परंतु अन्न सुद्धा किती खावं, खात असताना त्याला काहीतरी मर्यादा आहे. हो, निर्वाहापुरते निर्वाहापुरते अन्न आच्छादन निर्वाहापुरते निर्वाहापुरते आश्रमाशी स्थान गोपी गुहा आश्रमाशी स्थान गोपी गुहा कोठेही चित्ताचे कोठेही चित्ताचे नसावे बंधने कोठेही चित्ताचे अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना माणसाला 3 मूलभूत गोष्टीची आवश्यकता आहे आणि त्या 3 गोष्टी आवश्यकतेमध्ये सांगितलेल्या आहेत. पहिलं आहे अन्न. जेवण करत असताना माणसाने किती अन्न खाल्लं पाहिजे किंवा किती जेवण केलं पाहिजे. व कोट्यात म्हैस सरत आलं म्हणजे किती वेळ सरत बसायचं नाही हो. त्या खाण्याला सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. मी माझ्या तोंडचं बोलत नाही. एक लक्षात घ्या, एखादा माणूस जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर माणसाची भूक केवढी आहे समजा 100% माणसाला जेवायला लागतं. पोट भरून माणसाला जेवं वाटतं, परंतु जेवायची किती याला सुद्धा मर्यादा आहे. जेवत असताना 100% न जेवता 50% जेवलं पाहिजे. 50% जेवलं पाहिजे. आणि बाकीचं 50% काय करायचं महाराज? का माती खायची का काय? अजिबात नाही. जेवत असताना 50% जेवलं पाहिजे. 25% पाण्यासाठी जागा ठेवली पाहिजे आणि 25% हवा आत बाहेर येण्यासाठी जागा ठेवली पाहिजे. असं जेवण माणसाने केलं पाहिजे. हा, पण माणसं असं जेवत नाहीत. ते हवा मध्ये बाहेर यायची तिकडच जाऊ द्या. पाणी प्यायला सुद्धा माणसं जागा ठेवत नाहीत. काही पाणी प्यायला सुद्धा जागा नाही ठेवली. माणूस आजारी पन्नाती राहील का मला सांगा? 4 माणसाची बैठक उठते अशा माणसानं. जेवत असताना जास्त जेवायचं नाही.
50% जेवायचं, 25% पाण्यासाठी जागा ठेवायची आणि 25% श्वास घेण्यासाठी, म्हणजे श्वास घेत असताना त्रास होऊ नये असं माणसाने जेवलं पाहिजे. असं जेवलं पाहिजे माणसाने. एक लक्षात घ्या, प्रत्येक माणूस जर आजारी पडला आणि डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरचा पहिला प्रश्न काय असतो? तुम्ही बोलता का मी जाऊ घरला? सांगा काय असते डॉक्टरचा पहिला प्रश्न? काय झाले नाही हो, रात्री काय खाल्लो होतो म्हणते डॉक्टर. पहिला प्रश्न हीच राहते डॉक्टरचा, काय खाल्लं होतं. काय काय खाल्लो होतो ही प्रश्न राहते. मग सांगावं लागते काय काय खाल्लो होतो. मग ते बघून डॉक्टर औषधी लिहून देणार. म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा, आजारी पडलेला माणूस दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर पहिला प्रश्न हाच विचारतो की रात्री काय खाल्लो होतो. म्हणजे हे तर निश्चित झालं की माणसं खाण्यामुळेच आजारी पडतात. हे निश्चित झालं. माणसं आजारी पडण्याचे फक्त 3 कारण आहेत बघा. दवाखान्यात गेलो, डॉक्टरला दाखवलो किंवा डॉक्टरला विचारलो तर ते डॉक्टर सांगतं, परंतु ते सांगण्याकरता 400 रुपये घेते फीस डॉक्टर. बरोबर आहे, 400 रुपये फीस घेतो. मी घेणार नाही तुमच्याकडून, पण सांगतो. मुख्य 3 गोष्टी आहेत माणूस आजारी पडायच्या. माणसाच्या शरीराला जेवढं लागतं त्याच्यापेक्षा जर माणसाने कमी खाल्लं तर माणसाचा BP लो होतो. म्हणजे गरजेपेक्षा जर माणसाने कमी खाल्लं तर माणसाचा BP लो होतो आणि माणसाच्या अंगामध्ये अशक्तपणा येतो. त्याच्यामुळे माणूस आजारी पडतो. हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण घ्या, शरीराला लागते तेवढं किंवा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यानंतर पित्त होतं आणि पित्त झाल्यामुळे एक माणूस आजारी पडतो. किती झाले? 2 झाले. तिसरं, शरीराला जे सूट होतं तेच न खाता दुसरं काही बी खाल्ल्याने माणूस आजारी पडतो. एवढंच नाही तर एका दिवशी झटका येतो, गचक्यात जातो माणूस काही बी खाल्ल्यानं. म्हणून माणसाने काहीही खाऊ नये, केव्हाही खाऊ नये, कुठंही खाऊ नये. खात असताना काय खावं हे माणसाला कळलं पाहिजे. खात असताना कुठं खावं लावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. खात असताना कधी खावं लावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. या गोष्टी माणसाने पाळल्या पाहिजेत. 3 कारण मी तुम्हाला सांगितलं मुख्य. 4थं कारण जर तुम्हाला सापडलं नाही सापडत, हे 3च कारणात मुख्य माणसं आजारी पडायचे. एवढं सांगायला डॉक्टर 400 रुपये फीस घेते बाहेर. कीर्तन झाल्यावर तेवढं द्या पाया पडत पडत 400 रुपये. बर, दवाखान्यात 400 रुपये घेतो डॉक्टर, फक्त तपासायचे. कोणा सलाईन बिलाईन कोणाची वेगळंच राहिलं. दवाखान्यात जाणंच लागू नये असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खात असताना गरजेपेक्षा जास्त खाऊ नये किंवा खात असताना गरजेपेक्षा कमी खाऊ नये किंवा खात असताना काहीही खाऊ नये. शास्त्रकाराने आपल्याला सांगितलेलं आहे, रस्या, स्निग्धा, स्थिरा, रुद्ध्या, पुढी आहार सात्विक प्रिया. आपण जेवत असलेला पदार्थ त्याच्यामध्ये रस असला पाहिजे. आपण जेवत असलेलं अन्न पवित्र असलं पाहिजे. आपण जेवत असलेलं अन्न सात्विक असलं पाहिजे. हे प्रकार आहेत. सात्विक अन्न असलं पाहिजे, चांगलं अन्न असलं पाहिजे, पवित्र अन्न असलं पाहिजे. मग महाराज आता पवित्र अन्न कशाने होतं? कशाने होतं पवित्र अन्न? हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतने भोजन. अन्न पवित्र असलं पाहिजे. आणि पवित्र अन्न कशाने होतं? जो माणूस किंवा जी महिला, जो आचारी
स्वयंपाक करत आहे, स्वयंपाक करत असताना जर भगवंताचं नाम चिंतन करत करत स्वयंपाक केला तर हरी चिंतने भोजन, पवित्र ते अन्न, हरी चिंतने भोजन, भगवंताचं नाम चिंतन करत करत स्वयंपाक केला पाहिजे, स्वयंपाक केला पाहिजे. आणि जर तुम्ही इकडलं तिकडलं काही बी खात बसलो, मला एक सांगा, तुम्ही माणसाचे विचार चांगले राहावे का विचार वाईट राहावे? विचार चांगले राहावे. आता विचार चांगले राहण्याकरता रक्त कसलं असलं पाहिजे? माणसाचं चांगलंच असलं पाहिजे. रक्त चांगलं असण्याकरता अन्न कसलं असलं पाहिजे? पवित्र पाहिजे. अन्न पवित्र पाहिजे. जर माणसाला आपलं चांगलं व्हावं असं वाटत असेल तर माणसाचे विचार चांगले पाहिजेत. जर विचार चांगले राहावे असं वाटत असेल तर माणसाचं रक्त चांगलं पाहिजे. रक्त चांगलं राहावं असं वाटत असेल तर माणूस जो अन्न खातो ते अन्न चांगलं असलं पाहिजे. याला जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाभारतामध्ये घडलेला विषय बघा. ज्या वेळेस भीष्माचार्य सरपंजरी पडले होते, भीष्माचार्य सरपंजरी पडल्यानंतर 5 पांडव आणि द्रौपदी भीष्माचार्याजवळ आले आणि भीष्माचार्याजवळ आल्यानंतर त्या 5 पांडवांना भीष्माचार्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर भीष्माचार्य त्यांना भगवद्गीता सांगू लागले. एवढंच नाही तर त्या भगवद्गीतेमध्ये काय तत्वज्ञान दडलेलं आहे ते तत्वज्ञान सांगू लागले. आणि तत्वज्ञान सांगत असताना, ज्ञानाच्या गोष्टी सांगत असताना, वैराग्याच्या गोष्टी सांगत असताना कडाला द्रौपदी माता थांबली होती. द्रौपदी हसू लागली. द्रौपदी हसू लागली. द्रौपदी हसत असताना भीष्माचार्यांचं लक्ष गेलं त्यांच्याकडे. लक्ष गेल्यानंतर भीष्माचार्य द्रौपदीला विचारतात, का ग द्रौपदी, इतकी भगवद्गीता मी सांगतोय, भगवद्गीतेतलं तत्वज्ञान सांगतोय, वैराग्याच्या गोष्टी सांगतोय, ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय, आणि हे सर्व सांगत असताना तू ऐकायचं सोडून हसत आहेस. मला हसण्याचं कारण सांग. हसण्याचं कारण सांग म्हटल्यानंतर द्रौपदी म्हटली, काही नाही दादाश्री, काही नाही, मी उगाच सहज हसत होते. त्यावेळेस भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी, एखाद्या कुलवान घराण्यातली जर स्त्री असली ना तर त्या कुलवान घराण्यातल्या स्त्रीने कुठंही उभारून हसू नये. किंवा एखादा माणूस जर आपल्याला काही ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगत असला तर हसू नये. असं म्हटल्यानंतर द्रौपदी आणखीन हसायला लागली. त्यावेळेस भीष्माचार्य विचारले, द्रौपदी खरं सांग, तू हसण्याचं कारण काय? त्यावेळेस द्रौपदी म्हणते की दादा भीष्माचार्य, ज्या वेळेस भरसभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं, भरसभेमध्ये माझं वस्त्रहरण होत होतं, त्यावेळेस तुमचं कुठे गेलं हे वैराग्य? त्यावेळेस कुठे गेलं या तुमच्या ज्ञानाच्या गोष्टी? त्यावेळेस कुठं गेलं तुमचं हे तत्वज्ञान? विचारलं. त्यावेळेस भीष्माचार्य म्हटले की द्रौपदी, अगं माझ्या सगळं ध्यानात होतं, परंतु ते मला बोलता येत नव्हतं. मग तवा बोलता आलं नाही तर मग आता सरपंजरी पडला तुम्ही, आज उद्यावर राहा, मग आता कसं बोलला तुम्ही? त्यावेळेस भीष्माचार्य म्हटले, द्रौपदी याचं कारण असं आहे, ज्या वेळेस भरलेल्या सभेमध्ये वस्त्रहरण तुझं होत होतं त्यावेळेस मी त्या दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं. आणि दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळं माझं रक्त खराब झालं होतं. रक्त खराब झाल्यामुळे माझे विचार खराब झाले होते. विचार खराब झाले होते. चांगले विचार माझ्या मनात असून सुद्धा मला त्यावेळेस बोलता आलं नाही. याचं कारण काय होतं? याचं कारण मी जे दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्लं होतं ना, त्या अन्नाचा तो परिणाम होता. मग त्यावेळेस तुमचे विचार खराब होते, त्यावेळेस तुमचं रक्त खराब झालेलं होतं, त्यावेळेस तुम्हाला चांगलं काही सुचत नव्हतं. मग आत्ता कसं सुचलं? आता तर सरपंजरी पण लावली तुम्ही. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, द्रौपदी अगं तुझ्या नवऱ्याने म्हणजे अर्जुनाने मला बाण मारलेले आहेत, आणि ते बाण माझ्या अंगात घुसलेले आहेत, आणि ते बाण माझ्या अंगात घुसल्यामुळे माझं जेवढं काही खराब रक्त होतं ना, शुद्ध रक्त, ते सगळं रक्त जमिनीवर सांडलेलं आहे. आता जेवढं काही रक्त माझ्या शरीरामध्ये शिल्लक आहे ना, ते पवित्र रक्त आहे, आणि माझ्या शरीरामध्ये सध्या पवित्र रक्त असल्यामुळं मला चांगलं सुचत आहे, मला चांगलं सुचते. दृष्टांत संपला. सिद्धांत घ्या. म्हणजे आपण ज्याच्या घरी जातोय त्या घरी जेवण करत असताना किंवा खात असताना ते अन्न कसं आहे ते सुद्धा बघितलं पाहिजे. मग स्वयंपाक करत असताना त्या मातेनं देवाचं भजन करत करत स्वयंपाक बनविले का तसाच बनविले हे सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं. परंतु जो माणूस ते जेवण करतोय ना, त्या माणसाने प्रत्येक घासाघणीस देवाचं नाव घेऊन जेवण केलं पाहिजे. पवित्र ते अन्न, हरी चिंतने भोजन. म्हणून जर आपल्याला चांगलं लोक म्हणावं असं वाटत असतील तर आपले विचार चांगले असले पाहिजेत. विचार चांगले राहावे असं वाटत असेल तर आपलं रक्त चांगलं असलं पाहिजे. रक्त चांगलं राहावं असं वाटत असेल तर आपलं अन्न चांगलं असलं पाहिजे. आणि जेवत असताना किती जेवावं हे सुद्धा शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. अन्न किती खायचं सांगितलं. पहिलं आहे अन्न, आता दुसरं आहे वस्त्र. वस्त्र
जीवन जगत असताना अंग झाकण्याकरता माणसाला जेवढे कपडे लागतात माणसाने तेवढेच कपडे वापरले पाहिजेत. परंतु कपडे वापरत असताना सुद्धा आपण काय घालतोय याचं सुद्धा थोडंसं भान माणसाला राहिलं पाहिजे. आपली हिंदी संस्कृती आपल्याला कसं राहायला शिकवते, आपला वारकरी संप्रदाय आपल्याला कसं राहायला शिकवतो हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये जे काही वाटचाल करणारे साधक मंडळी असतील, नेमकं वारकऱ्याचा पोशाख कसा असला पाहिजे हे त्यांनी बघितलं, म्हणजे हे त्यांनी शिकलं पाहिजे. एखादा पोलीस खात्यामध्ये असेल, एखादा सैनिक असेल, तर तो गणवेश आपला कसा आहे तसाच गणवेश त्याने घातला पाहिजे. महाराज म्हणून फिरणाऱ्याने सुद्धा गणवेश कसा घातला पाहिजे शास्त्रकाराने आपल्याला सांगितलेलं आहे, कसा घातला पाहिजे. जो स्वतःला वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेतो ना, जो वारकरी संप्रदायाची सेवा करतो, जो आज कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करतोय, त्याचा सुद्धा गणवेश कसा असला पाहिजे हे शास्त्रकाराने सांगितलं. जर कोणाला वारकरी संप्रदायाचा पोशाखच आवडत नसेल, ज्याचं कोणाचं वारकरी संप्रदायावर प्रेमच नसेल, वारकरी संप्रदायाच्या गणवेशावर ज्याचं प्रेमच नसेल, तर मग त्याने परमार्थिक वाटचाल करायची तर कशासाठी करायची ही सुद्धा विचार करण्याजोगी गोष्ट आहे बरं का. मग कशा करता करायची परमार्थिक वाटचाल, कशा करता ऐकायची कीर्तनं, कशा करता कीर्तनात उभारून प्रमाण म्हणायचे. जर आपल्या वारकरी संप्रदायाच्या गणवेशावर जर आपलं प्रेम नसेल तर परमार्थ करण्याला सुद्धा त्या माणसाचा काही अर्थ नाही. हे आपण पाहतोय सध्याचं राहणीमान कसं आहे, कसं बिघडलेलं आहे, कोण कसं राहू लागले, कोण कसा गणवेश घालू लागले हे आपण बघतोय. मग वारकरी संप्रदायातला एखादा साधक असू द्या किंवा लग्न झालेली एखादी मुलगी असू द्या, तिचा सुद्धा गणवेश कसा असला पाहिजे हे आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये एक मोठा तपस्वी माणूस होऊन गेला बघा, महात्मा प्रातस्मरणीय वैकुंठवासी दांडेकर मामा. दांडेकर मामा हे पुण्याला सर परशुराम कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून होते ड्युटीला. त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे, दांडेकर मामा हे सर परशुराम कॉलेजमध्ये प्रिन्सिपल म्हणून होते. मग ते ज्या विद्यार्थ्यांना शिकवायला होते ना, त्या वर्गात जात असताना, कॉलेजवर जात असताना, विद्यापीठाकडे जात असताना दांडेकर मामा वारकरी संप्रदायाचा पोशाख आपल्या अंगावर परिधान करून जायचे. खाली पॅन्ट न घालता ते धोतर घालायचे, शास्त्री नेहरू घालायचे अंगामध्ये पांढरा, आणि डोक्यावर कायमस्वरूपी फेटा असायचा. आणि असं जायचे दांडेकर मामा विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता. आणि वर्गामध्ये दांडेकर मामा गेल्यानंतर वर्गातले सगळे विद्यार्थी उठून उभं राहायचे. प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक वर्गात गेल्यानंतर सकाळी उठल्या सकाळी शिक्षकाला बघून लोक जागेवर उठून उभं राहतात आणि सकाळी म्हणतात बघा गुड मॉर्निंग म्हणतात, दुपारी गुड आफ्टरनून म्हणतात, संध्याकाळी गुड नाईट म्हणत नाहीत कारण जस्ट त्याच्या घरी राहतात सगळे. दुपारी गुड आफ्टरनून म्हणतात आणि सकाळी गुड मॉर्निंग म्हणतात. ही पद्धत आहे शाळेतली. पण दांडेकर मामा गेल्यानंतर सगळे विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणत नव्हते, गुड मॉर्निंग म्हणायचे नाहीत. दांडेकर मामाला ते विद्यार्थी बघायचे, जागेवर उठून उभा राहायचे आणि म्हणायचे, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुम्हाला बसलेल्या लोकांना माईक द्यायचा का? म्हणा की बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आणखी एकदा म्हणा, कुणीच म्हणू नका, बोला आणखी एकदा बोला. असं म्हणायचे ते विद्यार्थी. उपासक पूर्व म्हणायचे. दांडेकर मामा म्हणायचे, बाबा तुम्ही टिंगल म्हणून जरी म्हणत असलो तर ते माझ्यासाठी चांगलंच आहे, चांगलंच आहे ते माझ्यासाठी. दांडेकर मामाला ते दांडेकर महाराजांना ते विद्यार्थी पाहायचे आणि उठून पुंडलिकाचा गजर करायचे. मग कसं का म्हणणार पण म्हणायचे, कसं का गजर करणार पण करायचे. याच्यामध्ये दांडेकर मामांना समाधान वाटायचं. पण त्यांनी कधी आपला गणवेश सोडला नाही. मग जे वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेतात ना, त्यांनी आपला पोशाख सांभाळला पाहिजे. आता काही कलाकार असे कपडे घालले गोष्ट्यापर्यंत नेहरू घालतात. ते नेहरू वर करून बघावं लागते मध्ये पॅन्ट आहे का नाही. अरे घालायची बी का पद्धत आहे की, फार गोष्ट्यापर्यंत नेहरू घालतात.
आपल्या वारकरी संप्रदायाचा पोशाख कसा आहे? अंगामध्ये पांढरी धोती असली पाहिजे, पांढऱ्या कलरचा नेहरू असला पाहिजे, पांढरी टोपी डोक्यावर असली पाहिजे. पण लोक सांभाळायलाच तयार नाहीत. ती मग आता पांढरे कपडे घालायला जर लाज वाटत असेल तर मग टाळ घेऊन कशाला उभायच्या लाई लट्टाप्रमाणे म्हणत, गरज नाही उभारण्याची. हो, आता कोण कोण घालते, काय काय घालते ती मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आपलं वस्त्र या गोष्टीवर विचार चालू आहे. अन्न झालं, वस्त्र झालं. वस्त्र कसं वापरलं पाहिजे ते तुम्हाला सांगितलं. आता राहिलं निवारा. मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना आपल्याला अन्नाची गरज आहे. जितकी अन्नाची गरज आहे तितकीच वस्त्राची गरज आहे. आणि जितकी वस्त्राची गरज आहे तितकंच आपलं अंग झाकण्याकरता किंवा आपल्याला निवाऱ्याकरता आपल्याला एखादं घर पाहिजे. आणि ते घर कसं पाहिजे, कसं पाहिजे ते घर? त्या घरामध्ये देवघर असलं पाहिजे. घरासमोर तुळशी वृंदावन असलं पाहिजे. तुळशी वृंदावन असलं पाहिजे. आणि घराच्या कर्त्या माणसाने घरामध्ये जास्त वेळ झोपू नये, जास्त वेळ बडबड करू नये. शिगणं पाल्याखाली बड 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 लोक करत राहते. काय काय लोक इतकं बोलते तितकं बोलते, त्यांची नजर चुकून उठून जावं लागते, तरी बी त्यांची बडबड चालूच राहते. इतका नाद राहते काय काय लोकांना बोलायचा, इतका नाद राहते. राम राम करावं लागते त्यांना. तवा उठून गेले तर गेले, नाही तर जात नाही. तर आपल्याला बी जाऊ देत नाहीत. काही काही लोकांना अफाट बोलायचा नाद राहते. बोलणं कमी असलं पाहिजे, बोलणं मोजकच असलं पाहिजे, परंतु त्या बोलण्याला काहीतरी किंमत असली पाहिजे. असं बोलणं असलं पाहिजे. आहारयुक्त असला पाहिजे. आहार पवित्र असला पाहिजे. आहार चांगला असला पाहिजे. हो. आणि घरामध्ये राहिल्यानंतर, संध्याकाळी झोपल्यानंतर सकाळी लवकर उठलं पाहिजे. हे नियम सांगू दिलेले जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, जर जीवनात सुखी राहायचं असेल तर. हो. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त
अभ्यंगासनाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले की बाबा हो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर लाभावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला सांगितलेल्या 3 मूलभूत गरजा आपण त्या लिमिटमध्ये वापरल्या पाहिजेत. मग अन्न असेल, वस्त्र असेल, नाहीतर निवारा असेल, 3 गोष्टी मर्यादित वापरल्या पाहिजेत. आणि एखाद्याकडे किती जरी पैसा असला, एखाद्याकडे किती जरी वस्त्र दालन असलं, एखाद्याकडे किती जरी संपत्ती असली तर उन्मत्त न होता कोठेही चित्ताशी नसावे बंधन. माणसाच्या चित्ताला बंधन नसलं पाहिजे. माणूस सगळ्या गोष्टीमध्ये असून अलिप्त असला पाहिजे, अलिप्त असला पाहिजे. आपल्याकडे सगळं आहे म्हणून या गोष्टीचा कधी अहंकार येऊ द्यायचा नाही. कारण जीवनामध्ये जीवन जगत असताना सगळ्यात मोठं धन जर माणसाचं कुठलं असेल तर ज्या माणसाच्या जीवनामध्ये संसारिक माणसाच्या जीवनामध्ये संसार करत असताना ज्या माणसाच्या संसाराला परमार्थिक जोड लागलेली आहे तोच माणूस खरा सुखी आहे, तोच माणूस खरा भाग्यवान आहे आणि तोच माणूस खरा धनवान आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थ महाधन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण चरण राम जोडी देवाचे चरण जोडी देवाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे भावया जतन हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण परमार्थ महाधन भावया जतन हे उपाय लाभाचे परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. ज्यांना कुणाला भगवंताच्या चरणाचं दर्शन हवं असं वाटत असेल तर संसारिक माणसाने संसार सोडून परमार्थ करा असं संत महात्म्यांना म्हणायचं नाही. ज्यांना ज्यांना संसाराची इच्छा आहे त्यांनी संसार करा, परंतु संसार करत करत त्या संसाराला परमार्थिक जोड असली पाहिजे. आणि जर त्या संसारिक माणसाच्या जीवनामध्ये जर परमार्थिक जोड असली तर मग त्या माणसाच्या जीवनामध्ये फक्त आनंदच आहे. संसार करत असताना किंवा परमार्थिक वाटचाल करत असताना भगवंताने आपल्याला जो हा पंचतत्वाचा नरदेह प्रदान करून दिलेला आहे म्हणजे प्राप्त करून दिलेला आहे, हा पंचतत्वाचा नरदेह आपल्याला ज्याने दिलेला आहे परत त्यालाच आपण दिला पाहिजे. मग कसा द्यायचा तर जोपर्यंत आपला श्वास चालू आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच हा पंचतत्वाचा नरदेह भगवंताच्या माथ्यावर समर्पित करून चरणावर समर्पित करून टाकला पाहिजे. देवाची ये माथा देवाची ये माथा घालून या भार देवाची
देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता, देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता, देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता, देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता, देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, सांडी कलेवर ओवाळोनी, सांडी कलेवर ओवाळोनी, सांडी कलेवर ओवाळोनी, सांडी कलेवर ओवाळोनी, नातीला हा छंद अभिमान अंगी, नातीला हा छंद, नातीला हा छंद, नातीला हा छंद अभिमान अंगी, नातीला हा छंद अभिमान अंगी, नातीला हा छंद, नातीला हा छंद, नातीला हा छंद अभिमान अंगी. देवाची माता घालून या भार, 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 सांडी कलेवर ओवाळोनी, सांडी कलेवर ओवाळोनी, कलेवर ओवाळोनी, नातीला छंद अभिमान अंगे, नातीला छंद अभिमान अंगे, नातीला छंद अभिमान अंगे, नातीला छंद अभिमान देवाची ये माता धा 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 देवाची ये माता, देवाची ये माता घालून या भार, देवाची ये माता घालून या भार, सांडी कलेवर ओवाळोनी ओवाळोनी, सांडी कलेवर ओवाळोनी, नातीला हा छंद अभिमान अंगे, नातीला हा छंद, नातीला हा छंद अभिमान. वारकरी चालेल. देवाची माता घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून आपल्या जीवनातला सगळा भार हा भगवंताच्या माथ्यावर समर्पित करायचा. एवढंच नाही, आपला हा पंचतत्वाचा नरदेह भगवंताच्या चरणावर समर्पित करून टाकायचा. हे केल्यानं काय होईल तर त्या माणसाच्या जीवनामध्ये आनंदाचा आनंद त्याला प्राप्त होईल. जय देवा देवा पार पाहिच गावा गावा, देह समर्पित देवा देवा पार पाहिच गावा, देह समर्पित देवा देवा पार पाहिच नगवा गा, देह समर्पित पार पाहिच
तुका मने तुका मने आनंद तुका मने आनंद तुका मने तुका तुका मने आनंद ओ तुका मने तुका मने आनंद तुका मने आनंद तुका मने आनंद युक्त आहार विहार विहार मैत्रियाशी सार होईन आघवा तुका मने युक्त आहार मैत्रियाशी देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका मनी आनंद युक्त आहार विहार नियम इंद्रियाचे सार नसावे बासर निद्रा भाऊ भाषण झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो। ज्या निमित्ताने आजचा हा एक दिवसीय कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, माझे बालपणीचे मित्र गजानन कास्ते व तसेच सचिन कांबळवाड यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने आजचा हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी करण्यात आला होता। अत्यंत काटकसरीने, अत्यंत चिकाटीने, अत्यंत कष्टाने या दोन वास्तू या ठिकाणी उभारलेल्या आहेत। आपले कांबळवाड परिवार असतील त्यांचा तर परिचय तुम्हा सर्वांना आहेच, त्यांच्याबद्दल काही सांगायची आवश्यकता नाही, परंतु गेल्या 4-5 महिन्याखाली ज्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी जागा घेतली, जागा घेऊन बांधकाम केलं, असे असणारे आमचे बालमित्र गजानन कास्ते हो, एकदम कष्टाने या घराची उभारणी त्यांनी केलेली आहे। त्यानिमित्ताने आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता व त्यांना सहकार्य त्यांचे मोठे बंधू संजय भैया कास्ते असतील, त्यांचे चुलते असतील, या सर्वांचं सहकार्य त्याला लाभलेलं आहे। येणाऱ्या भावी काळामध्ये त्याच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर या दोन्ही परिवाराच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं। कांबळवाड परिवार असेल व तसेच कास्ते परिवार असेल, या दोन्ही परिवारांच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर यांना प्राप्त व्हावं एवढीच एक प्रार्थना या कीर्तनाच्या माध्यमातून संत महात्म्यांच्या चरणी करतो, भगवंताच्या चरणी करतो आणि झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो। बोलत असताना माझ्या मुखातून एखादा अपशब्द सुटला असेल, त्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल, तो माझ्या बुद्धीचा दोष समजा। गेल्या 1.5-2 तासापासून जे काही चिंतन मी अभंगावर मांडलेलं आहे, हे योग्य आहे का अयोग्य मला माहीत नाही, मला माहीत नाही। कारण तुकाराम महाराजांच्या अभंगावर मी काहीतरी बोलावं, माझा तेवढा अधिकार नाही, माझी तेवढी पात्रता नाही, परंतु ज्या संत महात्म्यांनी तुमच्या आमच्याकरता स्वतःचा देह झिजवला, स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, आम्ही त्यांच्या हमाल बनून समाजाच्या हिताकरता त्यांच्या मुखातून निघालेले 4 शब्द आम्ही त्यांच्या हमाल बनून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, याचा तुम्ही स्वीकार करा एवढीच एक विनंती, एवढीच एक प्रार्थना तुम्हा सर्वांच्या समोर करतो। आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित असणारे आमच्या वारकरी संप्रदायातील वैभव, आमच्या लातूर जिल्ह्याचं वैभव श्री हरिभक्त परायण किशन महाराज जगताप वलांडीकर यांचासुद्धा चरणावर सेवा समर्पित करतो। सर्व आमचे कलाकार मंडळी असतील, महाराज मंडळी असतील, साधक मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो। ज्याने गेल्या 1.5-2 तासापासून माय सिस्टीम ऑपरेटिंग केली, आमचे परममित्र मंगेश महाराज, तुम्ही म्हणसाल हे ऑपरेटर आहे त्यांना महाराज का म्हणला, आमच्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ह्याच्यातलं, म्हणून मी त्यांना महाराज म्हटलो। कारण महाराजाला बोलत असताना काय लागतं, वादकाला काय लागतं, गायकाला काय लागतं, बरोबर तिकडं सूत्र आहे, काहीच सांगायची गरज नाही। स्वतः गायन करणाऱ्याला कळत नाही स्वतःला काय लागते, परंतु त्यांना कळते की गायकाला काय लागते हो। व तसेच आज
ज्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला आहे. ज्या चॅनलला वारकरी चॅनल म्हणून ओळखलं जातं असे आमचे यूट्यूब चॅनलचे मालक तथा चालक नामदेव उगिले हे सुद्धाच आजच्या कीर्तनाची शूटिंग करण्याकरता उपस्थित राहिले. आता एकदा कीर्तन एडिटिंग झाल्यानंतर चॅनलवर पडल्यानंतर प्रत्येकाने कीर्तन बघायचं बरं का. कीर्तन ऐकत असताना कोण झोपलं होतं, कीर्तन ऐकत असताना कोण कोणाला डोच उलालतं, हां कीर्तन करत असताना कोण कोणाला बोलत होतं, सगळं आले त्याच्यामध्ये सगळं. हां कोण कीर्तनात काळे धंदे करत होतं, सगळं आले. एकदा चॅनल कीर्तन यूट्यूबवर पडल्यानंतर बघा सगळे आलेत बरं का. मध्ये कीर्तन ऐकणारे सुद्धा आलेत, कीर्तन ना ऐकणारे सुद्धा आलेले. सगळ्यांनी कीर्तन पाहायला विसरू नका. हां आता आपण तर ही कीर्तन बघणारच आहोत, परंतु आपल्या पुढची येणारी पिढी सुद्धा ही कीर्तन बघणार आहे. आजचं पुढची येणारी पिढी सुद्धा कीर्तन बघणार आहे, म्हणजे गेल्या पुढच्या येणाऱ्या 100 वर्षापर्यंत हे कीर्तन जिवंत राहणार आहे आजचं. हो यांना सुद्धा धन्यवाद देतो. कारण आता महाराष्ट्रामध्ये असा एकही वारकरी कीर्तनकार नाही की तो कीर्तनकार या चॅनलला ओळखत नाही, परंतु यांचा मोठेपणा आहे. फुल कार्यक्रमाचा पिरियड आहे सध्या. महाराज लोकांची ह्यांची सुगी आहे बरं का, कोणच सापडत नाही वेळेला. परंतु या कार्यक्रमाचं नियोजन 3-3.5 महिन्याखाली केलं होतं. 29 तारखे दिवशी कीर्तन करायचं, 30 तारखे दिवशी वास्तुशांती करायची आणि गृहप्रवेश करायचा असं समजून हे नियोजन कांबळवाड परिवाराने कास्ते परिवाराने केलं होतं. परंतु या घराच्या वास्तुशांतीची पूजा करणारे आमचे मंगेश महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांना विचारलं महाराज तारीख आहे का, शुभ तारीख आहे का पाड्या दिवशी वास्तुशांती करण्याकरता. मंगेश महाराज म्हटले 30 तारीखच नाही वास्तुशांती करता, मग कधी करावं लागेल. तर 15 आणि 26 तारीख या 2 तारखा सांगितल्या होत्या. 15 तारखेला तर शक्य झालं नाही, परंतु 26 तारखेला सुंदर अशी पूजा त्यांनी केली. परंतु कीर्तन हे 29लाच करायचं ठरलं होतं, कारण आता पुढच्या बी तारखा आमच्या शिल्लक नाहीत आणि मागलच्या बी तारखा शिल्लक नसल्यामुळे सर्वांना 3 महिन्याखाली सांगितलं होतं की बाबा 29 तारीख लिहून घ्या. म्हणून जरी वास्तुशांती 3 दिवसाखाली झालेली असली तरी कीर्तनाचा कार्यक्रम आज झाला. हे सगळं सांगितलं म्हणजे सगळ्याला माहीत राहावं म्हणून सांगितलं. आता उठा झोपेतून कीर्तन झालं. ज्ञानेश्वर माऊली युक्त आहार विहार प्रेमइंद्रिया तुका मने
येणाऱ्या 8 मेला आपल्या माताजी नगरमध्ये चन्ना बसवेश्वर कॉलेज समोर जे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 8 मेला अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आपल्या नगरातील बरेच पुरुष महिला तिथं येत असतात, तेव्हा सर्वांना विनंती आहे या 8 मे तारखेला सप्ताहाला सुरुवात होईल. या 8 दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचा सर्व छत्रपती संभाजीनगरातील सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. 8 दिवस उपस्थित राहून आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढीच एक विनंती करतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये ज्यांचं नाव माझ्याकडून चुकून राहिलेलं आहे, आमच्या गजानन कास्तेचे मोठे चुलते सूर्यकांत कास्ते हे सुद्धा आज कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. तसं आज गजानन कास्ते या लेवलला जो आलेला आहे याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आमचे सूर्यकांत कास्ते म्हणजे आमच्या गजानन कास्तेंचे मोठे चुलते यांचंसुद्धा आहे. असंच प्रेम त्यांचं शेवटपर्यंत गजाननवर राहावं एवढीच एक अपेक्षा, एवढीच एक प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. व तसेच इथं आपल्या नगरामध्ये येण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं आपल्याच नगरातील सचिन कांबळवाड यांनीसुद्धा गजानन कास्तेला खूप सहकार्य केलेलं आहे. आता ते तुमच्या नगरामध्ये राहण्याकरता आलेले आहेत, घर बांधलेलं आहे, 2 महिन्यानंतर लग्नसुद्धा होणार आहे त्यांचं, किंवा जोडप्याने ते इथंच राहणार आहेत. म्हणून तुमच्या नगरवासियांचं सुद्धा प्रेम त्यांच्यावर असंच राहावं, वाढत राहावं एवढीच एक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून करतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.